चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे। आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं, फोन केला डायरेक्ट MIDC मंजूर, MIDC मंजूर फार चांगलं आहे। मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? साहेब 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं ते आम्ही नक्की काढू। आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतं का बघ। हॅलो साहेब उदय बोलतो। उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करतात बघा। लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा। अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो। काल सगळं मंजूर होतं। आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगमेर परतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय। प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले। करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय। काही मार्ग निघाला तर आनंदाचे, सत्यजित प्रयत्न करतो, त्याच्या हाताला यश येवो। माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम।